मागील 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलिनीकरण हाच एकमेव मार्ग त्यांनी ठेवला आहे. अनेकदा याबाबत सरकार व प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले, तरी पण कर्मचारी कामावर रुजू होण्यास असमर्थ ठरत आहे. आधी विलिनीकरण मगच कामावर हजर होणार असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांचे एसटी बंद असल्यामुळे हाल होत आहे, तरी पण संप काही मिटत नाही. काही कर्मचारी वाहक चालक कामावर रुजू झाले. त्यांच्या सहकार्याने आगार प्रमुख मनीष वैद्य यांनी चांदूर अमरावती अशा 2 फेऱ्या सुरू केल्या. या फेऱ्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना अमरावती जाण्यासाठीची गैरसोय होत होती, ती काही प्रमाणात दूर झाली. याकडे आगार प्रमुख स्वतः लक्ष देऊन प्रवासी शोधून गाडी भरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसने प्रवास करावा असे आवाहन आगार प्रमुख मनीष वैद्य यांनी केले आहे. पुष्कळ दिवसापासून महामंडळाची वाहतूक बंद होती. आता सध्या रापा चांदूर रेल्वे आगार येथे 3 चालक व 2 वाहक रुजू झाल्यामुळे नियमित अमरावती रोडवर 3 बसेस सुरू आहेत. 3 बसेसच्या 6 फेऱ्या सुरू आहेत. तरी सर्व प्रवासी बंधूंना नम्र विनंती की आणि आवाहन करतो की त्यांनी अमरावती रोडवरील सध्या सुरू झालेल्या या फेऱ्यांचा लाभ घ्यावा व या ज्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत त्या फेऱ्यामध्ये त्यांना साथ देऊन आपला प्रवास करावा असे मी आज आवाहन करतो. आमच्या चांदुरली आगारामध्ये सध्या 9 यांत्रिक, 4 चालक आणि 2 वाहक असे रुजू झालेले आहेत आणि जसे जसे चालक व वाहक रुजू होतील त्याप्रमाणे अजून बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात येईल. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.